नमस्कार. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय उसुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पर्यावरण प्रेमींसाठी आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी हवामानातले बदल आणि पॅरिसची कॉन्फरन्स या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मानवाकडून पर्यावरणाचं अतोनात नुकसान केलं जातं आणि निसर्गाला आपण गृहीत धरतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. कधी कमी पाऊस तर कधी जास्त अवकाळी पाऊस, वाढतं तापमान, वादळ याचं रूपांतर थेट परिणाम आपल्यावर असे काही होतात आणि त्याचे घातक परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. लवकरच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा दूरगामी होणारा परिणाम कशा पद्धतीने होईल याचा अभ्यासक सातत्याने विचार करत असतात आणि आपल्यावर आणि निसर्गावर होत असलेल्या आघातांच्या संदर्भात देखील यामध्ये विशेष चर्चा केली जात असते. आपण जर का पाहिलं तर अशाच पद्धतीनं या सगळ्या वातावरणाचा वेध घेण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या हवामान बदल आणि पॅरिसची होणारी हवामान बदल विषयक कॉन्फरन्स या विषयाच्या निमित्तानं आपण करणार आहोत. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जर का पाहिलं तर ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरेल. जागतिक पातळीवर आपण या संदर्भामध्ये नेहमीच काही घडामोडी घडत असतात. आमच्या या निसर्ग साथी या कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. आज आपल्यावर सहभागी होत आहेत पर्यावरण तज्ज्ञ. आणि पहिला हा जो महत्त्वाचा प्रश्न की मुळामध्ये हवामान बदल आणि पॅरिसला जी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस जगभरात साजरा केला जातोय त्या ठिकाणी 2 डिसेंबरचा त्यानिमित्ताने जी परिषद होते त्याविषयी आपण बोलणार आहोत. मला सांगा प्रथमतः हवामान बदलाचं कोणती आव्हानं सर्वात आत्ता महत्त्वाची भारतासमोर आणि एकूणच असणाऱ्या विश्वासमोर आहेत? हवामान बदलाचं आव्हान गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतो आहोत की हवामानातल्या बदलामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण सहन करतोय किंवा सोसतोय. अलीकडेच आपण जर पाहिलं तर मागच्या काही वर्षांमध्ये आपण गारपिटीचा सामना केला. आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर गारपीट ही काय आपल्यासाठी नवीन नाही, पण मागची 4 वर्ष पाहिली तर इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, त्याच्यामुळे होणारं नुकसान ही एक छोटीशी झलक झाली. याच्या पलीकडं हवामानामध्ये बदल होत असल्यामुळं शेतीच्या वेगवेगळ्या कामांसंदर्भात, त्याच्या पेरणीपासून त्या वेगवेगळ्या कामांसंदर्भात त्याच्यावर होणारा परिणाम, त्याचबरोबर वेगवेगळ्या हिमालयाचा जर विचार केला तर हिमनद्यांवर होणारा परिणाम, त्याच्यामुळं गंगेपासून तर तिच्या अनेक उपनद्यांपर्यंत हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या त्यांच्यावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी पाहता आता आपल्याला हवामान बदलाचे चटके म्हणूयात सहन करायला लागतात. याच्या मागे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ याचा निश्चितपणे काही प्रमाणात वाटा आहे. अभिजित, असं कुठे हवामानाच्या संदर्भात असं कुठे अभिजित होत नाही की भारतामध्ये असणारं हवामान वेगळं आहे, परदेशामध्ये असणारं हवामान वेगळं आहे, पाकिस्तानमध्ये हवामान वेगळं असेल. हवामानाचा दूरगामी परिणाम जो असतो तो संपूर्ण जगाला त्या ठिकाणी होत असतो, ज्याला देशांच्या आणि परदेशांच्या असणाऱ्या सीमा मात्र त्या ठिकाणी गृहीत धरल्या जात नाहीत. या हवामान बदलाविषयी जागतिक पातळीवर दरवर्षी एक मोठी परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद त्या ठिकाणी होत असते. पॅरिसला ही परिषद होते, त्यानिमित्तानं काय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये चर्चेला येणार आहेत? दरवर्षीच हवामान बदल संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर परिषदा होतात. जगभरातले जवळजवळ 190 ते 200 देश या परिषदांमध्ये सहभागी होतात, त्यांचे प्रतिनिधी सहभागी होतात. आत्ताची जी पॅरिसला परिषद होती आहे, सोमवारपासून त्याच्या संदर्भात चर्चा सुरू होतील आणि साधारण एक 10-12 दिवस त्या चर्चा चालतील आणि जो काही निष्कर्ष निघेल तो निघेल. या परिषदेचा मुख्य अजेंडा आहे, मुख्य मुद्दा त्याच्यातला जो असेल तो म्हणजे आपल्याला कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक असा एक करार करायचा आहे. याच्या आधी आपल्याकडे क्योटो प्रोटोकॉल नावाचा एक करार होता. त्या करारामध्ये जगभरातल्या विकसित देशांनी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण कमी करायचं आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम म्हणून जगातलं एकूणच कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आहे ते काही प्रमाणात कमी होईल असं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर त्या कराराची मुदत 2012 साली संपली, तर त्याच्यानंतरचा करार होणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं 2009ला कोपनहेगनला जी परिषद झाली त्याच्यात ते होणं अपेक्षित होतं, पण त्याच्यामध्ये तो करार झाला नाही. त्याच्यात मतभेद झाले, काही देशांना बंधनं घ्यायची नव्हती. आता पॅरिसचं महत्व असं की क्योटो प्रोटोकॉल नंतर जर जगाला जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर जे काय करार, जो काय प्रोटोकॉल होऊ घातलाय तो पॅरिसमध्ये होणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने सर्व देशांच्या प्रतिनिधींनी काय म्हणूयात आपण
बाह्या आवळल्यात, कंबर कसली आहे. अभिजित आणि त्या दृष्टीने ते ध्येय येतात. ज्या याच्यामध्ये पद्धतीने तो करार झाला तर ते यशस्वी ठरेल. अभिजित संपूर्ण जगाला ज्या पद्धतीने दहशतवादाचा धोका वाटतो त्यापेक्षा कित्येक पटीने असणारा हवामान बदलाचा धोका अत्यंत महत्वपूर्ण धोका आहे, जो लगेच जरी आपल्याला जाणवत नसला तरी गेल्या 2 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ते भोगतोय, सातत्याने दुष्काळ भोगतोय. मला सांगा, अशा परिषदांमधून जे करार केले जातात त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणचे देश करतात का? आपण भारताबद्दल सध्या विचार करूया, कारण हा मुळामध्ये वाद विकसनशील देश आणि विकसित देश याच्यामध्ये आहे. जे विकसित देश आहेत ते तेवढी मर्यादा पाळायला तयार नाहीत. मला सांगा, आपण भारतापुरता विचार केला तर अशा पद्धतीने जी बंधनं घातली जातात त्याविषयी राष्ट्रीय स्तरावर काम केलं जातं का? भारताचा विचार केला तर क्योटो प्रोटोकॉलमध्ये भारत हा एक विकसनशील देश असल्यामुळे आपल्यावर काही बंधनं नव्हती. विकसित देशांनी हे प्रमाण कमी करावं, त्यांचं कार्बन उत्सर्जन कमी करावं असं त्याच्या मध्ये म्हटलं होतं. त्यामुळे भारताला आतापर्यंत बंधनं नव्हती. पण मधल्या काळामध्ये भारत असेल, चीन असेल, ब्राझील असेल, मेक्सिको असेल, हे जे मोठे देश आहेत आणि ते जास्त प्रमाणात कार्बन उत्सर्जन करतात, त्या देशांवर सुद्धा बंधनं यावीत किंवा त्यांनी सुद्धा काही स्वतःला मर्यादा घालून घ्याव्यात अशाबद्दलचं खूप मोठं डिबेट झालं. त्याच्यातही खूप वाद आहेत. जर आम्ही अशी बंधनं घेतली तर आमचा विकास होणार का, हे भारत, चीन आणि अशा देशांचं म्हणणं आहे. पण भविष्यामध्ये काही काळानंतर ही बंधनं सर्वांनाच घ्यावी लागतील. कदाचित आपल्याला ती कमी प्रमाणात असतील, इतरांना जास्त प्रमाणात असतील, पण काही ना काही आपल्याला सुद्धा करावं लागणार, हे निश्चित. अभिजित, साधारणतः काही महत्त्वाचे प्रश्न असे असतात, संपूर्ण महाराष्ट्रात जरी आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक सारखा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्याविषयी उपाययोजना करू शकलो नाही. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छते मोहिमेच्या माध्यमातून याच विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक पातळीवर अशा पद्धतीने प्रयत्न करण्यासंदर्भात अशा मोठ्या कॉन्फरन्समधनं काही पडसाद उमटतात का, की थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली, असा काही विचार कुठे केला जातो का? काही गट त्याच्या संदर्भात काम करतात किंवा मला असं सांगावंसं वाटतं की पॅरिसमध्ये ही परिषद होते आहे, जागतिक पातळीवर खूप महत्वाची परिषद आहे, पण त्याच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये काही माहिती आहे का किंवा काही जागरूकता आहे का, किंवा असं काहीतरी खूप मोठं डिबेट होतं याच्याबद्दल, तर खूप जण याच्याबद्दल जागरूक आहेत असं नाही. पण निश्चितपणे काही सजग गट आहेत की जे याच्याबद्दल काम करतात. मला पुन्हा इथं असं सांगायचं आहे की हे गव्हर्नमेंट ड्रिव्हनच प्रयत्न असणार आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटने याची सुरुवात, सरकारने याची सुरुवात करून देणं आणि छोट्या छोट्या गटांनी किंवा लोकल पातळीवर तुम्ही जसं म्हणलात की ऍक्ट लोकली, तिथपर्यंत हे काम करणं. पण याच्यामध्ये सरकार काय भाग निभावतं, काय भूमिका निभावतं, हे महत्वाचं आहे. आपण म्हणजे आता भारताची जर भूमिका पाहिली तर भारताने 33 ते 35% कार्बन उत्सर्जन आम्ही कमी करू 2030 पर्यंत. म्हणजे 2005 साली जेवढं आपलं कार्बन उत्सर्जन होतं ते 2030 पर्यंत आम्ही 33 ते 35% कमी करू असं आपण टार्गेट घेतलं किंवा असं आपण जाहीर केलंय या परिषदेत जाण्यापूर्वी. आता मला सांगा, आपण एवढं टार्गेट घेतलं खरं, पण हे कसं करणार आपण, याच्याबद्दल काही रूपरेषा, मार्ग आहे का? तर माझ्या माहितीनुसार असा कुठलाही मार्ग आपण आखलेला नाही, ते नुसतं आपण अनाऊन्स केलंय. आता एकीकडे आपण मेक इन इंडिया सारखी मोहीम राबवतो, बाहेरची इन्व्हेस्टमेंट इथं आणतो, म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट आल्यावर इथं मोठमोठे कारखाने येतील, लोकांना रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने ते महत्वाचं पण आहे. पण त्या कारखाने आले तर त्यांना वीज द्यावी लागणार, त्यांना इतर सुविधा द्याव्या लागणार, त्याच्यासाठी आपल्याला ऊर्जा वापरावी लागणार आणि ती ऊर्जा वापरायची म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त इंधन हे जाळावं लागणार. आणि म्हणजे मग आपण 33 ते 35% कमी करणं हे कसं करणार? अभिजित, महत्वाचा प्रश्न असा एक मला नेहमी पडत असतो की अशा पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर कुठल्या परिषदा होतात का? म्हणजे भारतामध्ये आग्रही पद्धतीने वार्षिक तत्वावर हवामान बदलाविषयी काही परिषद होते का? महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायला झालं तर IPCC सारखी एक संस्था होती ज्याने क्लायमेट चेंजच्या संदर्भात शासनाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता. पण राष्ट्रीय पातळीवर असं काही धोरण आहे का वार्षिक तत्वावर? राष्ट्रीय पातळीवर वार्षिक पद्धतीने अशा परिषदा व्हाव्यात वगैरे असं काही होत नाही. फक्त आपण याच्या संदर्भातली एक वेबसाईट विकसित केलेली आहे, त्याच्यावर आपण काय काय करतो आहोत ते दिलं जातं. पण ते जे काय करतो आहोत ते कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने आहे किंवा त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो असं काही त्याच्यावर दिसत नाही. त्यामुळे आपण राष्ट्रीय पातळीवर
कार्बन उत्सर्जन कमी करणं किंवा कार्बन उत्सर्जन हा एक छोटा भाग झाला पर्यावरणाचा. पर्यावरणाच्या दृष्टीने आपण काय करावं, पर्यावरण कसं राखावं, कसं त्याचं संवर्धन करावं, याच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक पायाभूत असा कुठलाही मार्ग नाहीये. तो करणं गरजेचं आहे, पण तो मार्गच नसेल तर आपण कुठली टार्गेट घेतलेली पूर्ण करू शकणार. तर माझ्या मते हे नुसती केलेली अनाउन्समेंट आहे, इतरांजण करतात तर आम्हीही करतो, पण त्याला पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याकडे काय मार्ग आहे का, तर आत्ताच्या घडीला असा कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. ते फक्त आपण केलेली घोषणा आहे, अभिजित announcement. अत्यंत गंभीर बाब आहे. आपल्या बरोबर या कार्यक्रमात पर्यावरण प्रेमी सहभागी होत असतात. अमरावतीवरून मंगेश आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार सर. बोला सर CO2 जे डिप्लेशन होत आहे याच्यावर गव्हर्नमेंटची काही स्ट्रॅटेजी आहे का सर? अभिजित. हो, नाही आता मी तेच सांगितलं ना की याच्याकडे आपल्याला स्ट्रॅटेजी अशी काही नाही. आपण अनाऊन्स केलं की आम्ही 2005च्या तुलनेत 33 ते 35% कार्बन उत्सर्जन किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे वायू कमी करू 2030 पर्यंत. पण तशी काही स्ट्रॅटेजी आपली नाहीये. स्ट्रॅटेजी नसताना ही अनाउन्समेंट कशी का आणि ही आपण कशी पूर्ण करणार याच्याबद्दल खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे सध्या. अभिजित, आपण या पद्धतीने ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. निश्चित पद्धतीने या मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आपल्याला नक्की काय साध्य होतं याविषयी आपण बोलणार आहोत. पॅरिसला होणारी कॉन्फरन्स नक्की कशा पद्धतीचे याबद्दल पर्यावरण तज्ज्ञ आणि प्राच्य फेलोशिप असणारे एक ज्येष्ठ त्या ठिकाणचे पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे आपल्या बरोबर आहेत. अभिजित, मुळामध्ये मग महाराष्ट्राचा आपण आज विचार करूया. महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तरी अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या स्तरावर सर्व पर्यावरणवादी संस्थान एकत्र घेऊन काहीतरी व्यापक प्रमाणामध्ये एखादा मसुदा तयार करून काहीतरी काम करणं आवश्यक असं वाटत नाही का? नवीन शासनाकडे अपेक्षा आहे. हो. या संदर्भामध्ये काही संस्था निश्चितपणे काम करत आहेत. काही NGOज आहेत किंवा काही सामाजिक संस्था आहेत याच्यावर काम करतात. पण हे सगळं करत असताना शासनाकडून मध्ये एक प्रयत्न सुद्धा झाला की आपण क्लायमेट चेंजच्या पॉलिसी संदर्भात प्रयत्न करूयात. विशेषतः मागच्या सरकारने शेवटी याच्या संदर्भात काही चर्चा घडवून आणल्या. काही राजकीय नेत्यांना याच्याबद्दल कन्सर्न आहे, पण त्याच्यामध्ये सातत्य किंवा तो आपण आपल्या राज्य शासनाच्या धोरणाचा भाग म्हणून क्लायमेट चेंज असेल किंवा पर्यावरणाचे इतर मुद्दे आहेत या संदर्भात आपण काही स्ट्रॅटेजी घेऊन, मगाशी जसं त्या एका श्रोत्यांनी प्रश्न विचारला की स्ट्रॅटेजिकली आपण काय करतोय का, तर असं काही करताना दिसत नाहीये. ज्यावेळेस काही चर्चा होते, ज्यावेळेस काही मुद्दा येतो त्याला आपण रिस्पॉन्स देतो, त्याला प्रतिसाद देतो, त्याच्या पलीकडे आपण काही करत नाही. तर त्याची एक स्ट्रॅटेजी हवी. आपण काय करायचं, कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या दिशेने आपण जायचं, किती पर्यावरणाचा विचार करायचा, ठीक आहे करायचा की नाही तर तुम्ही ठरवा, पण किमान काय करायचं हे तर ठरवून त्या दिशेने जा. हॅपाझार्डली काहीतरी आलं त्याला रिएक्ट झालो याने काही फारसा फायदा होत नाही, उपयोग होत नाही. अभिजित आपल्याबरोबर विजय आहेत यवतमाळवरून. विजय, आपला प्रश्न विचारा. हो. हॅलो. बोला. हा, मी विजय बोलतो यवतमाळवरून, विजय लांबट. असं आहे की आपण जे नदीचं प्रदूषण, तर नदीच्या प्रदूषणासाठी आपण कारखान्यातलं वगैरे पाणी सोडतो, तर ते त्यांना कारखान्यासाठी बंधनकारक आपण काहीतरी केलं पाहिजे. हा विजय, तुम्हाला सांगतो मी आज आपला आजचा हा जो कार्यक्रम आहे हा पॅरिसला जी हवामान विषयक आंतरराष्ट्रीय परिषद होते त्या संदर्भात आपण चर्चा करतो आणि महाराष्ट्राची किंवा देशाची त्या संदर्भातली भूमिका काय. निश्चित त्या प्रश्नाविषयी आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. याविषयी काही शासनाची धोरणं आहेत आणि त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. अभिजित, महत्वाचा मुद्दा हाच राहतो पुन्हा एकदा की आपण संकट आल्यानंतर त्यावर मात करण्यासंदर्भात मग उपाययोजना शोधतो, मग परत एखादी कमिटी स्थापन केली जाते. मी पुन्हा एकदा या ठिकाणी नमूद करतो की दहशतवादापेक्षाही हा मोठा धोका आहे हवामान बदलाचा. त्याच्याविषयी आज जर आपण त्या ठिकाणी विचार केला नाही तर भविष्यामध्ये हा धोका तात्काळ त्यावर उपाययोजना करणं शक्य होणार नाही. जग अशा पद्धतीने यावर विचार करतंय का विकसनशील राष्ट्र फक्त विकसित राष्ट्रांना बरोबर खेचण्याचं काम करतायत? नाही, जगात काही टप्प्यांमध्ये हे काम होतंय, काही पातळ्यांवर काम होतंय. आणि हा तुम्ही जो म्हणलात की दहशतवादापेक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे किंवा गंभीर आहे, हे अगदी खरं. याचं कारण असं की दहशतवाद
याची चर्चा खूप होते, लोक एकदम जातात आणि हे होतं, म्हणजे तो गंभीर मुद्दा आहेच आहे. पण हा जो पर्यावरणाचा मुद्दा आहे याच्यामध्ये छोट्या छोट्या पातळींवर ग्रामीण भागामध्ये जिथं कोणाचंही लक्ष नसतं तिथं सुद्धा याचे परिणाम होतात आणि ते हळूहळू होत असल्यामुळं तो एकदम असा मोठा मुद्दा म्हणून समोर येत नाही, पण त्याचे परिणाम हे तळागाळात सगळ्यांपर्यंत पोहोचतात आणि ते जास्त काळ टिकणारे आहेत. हा एक मुद्दा. तुम्ही जे म्हणताय की जागतिक पातळीवर याचा विचार होतोय, काही देश खूप गांभीर्याने याच्याबद्दल रिॲक्ट होतात, निश्चितपणे त्यांची टार्गेट्स जी घेतलेली ती पूर्ण करतात किंवा जगाने चांगल्या दिशेने कार्बन मुक्त किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे ते मर्यादित राहावं अशा दृष्टीने टार्गेट्स घेणारे आणि पूर्ण करणारे काही देश आहेतच. फक्त ही सार्वत्रिक अशी सर्वांची भूमिका होत नाही. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं राजकारण म्हणा, प्रत्येकाचे हितसंबंध म्हणा ते येतात. प्रत्येकाला आपल्या राष्ट्राचं हित जपण्याचा अधिकार आहेच, पण ते जपत असताना आपण इतरांवर काही प्रेशर टाकतोय का, इतरांचं नुकसान करतोय का, या गोष्टीचा विचार दुर्दैवाने सगळ्यांकडून होत अभिजित, नाहीये. आपण खरंच या संदर्भात काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा या कार्यक्रमात पुढच्या भागामध्ये करूया. पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्यावर चर्चा करतोय. अभिजित, नक्की पुढच्या भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कशा पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे? महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत आदर्श असतो, काय भूमिकेतून पुढच्या पद्धतीनं काम केलं पाहिजे जेणेकरून हा आदर्श पर्यावरणाच्या संदर्भात कशा पद्धतीने आपण उपाययोजना करतो हा देशाला मार्गदर्शक ठरेल? निश्चितपणे महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यानं या संदर्भात लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण खूप चांगल्या गोष्टी करतो आहोत, काही मार्ग संपूर्ण देशाला दाखवतो, तर पर्यावरण संदर्भात आपण मागं का राहायचं? तर माझ्या मते की आपण एक ठराविक 5-10 मुद्दे पर्यावरणातले निवडून, मग त्याच्यात जैवविविधता असेल, त्याच्यात आपलं कार्बन उत्सर्जन असेल, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये जंगलं असतील, त्याच्यामध्ये मातीचं स्वास्थ्य असेल, त्याच्यामध्ये एकूण सर्वच प्रकारचं प्रदूषण असेल, ई वेस्ट असेल, कचऱ्याचा एक छोटा भाग म्हणून, तर असे एक विशिष्ट मुद्दे निवडून आपण त्या मुद्द्यांसंदर्भात काय करायचं, एक पुढच्या 10 वर्षाचा 15 वर्षाचा आपला रोडमॅप काय असेल राज्याचा, हे मला वाटतं आपण तयार करावं. हे काम सोपं नाही. हे काम लगेच आपल्याला 4 महिन्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये वर्षात केलं असं नाही. त्याच्यासाठी सातत्याने अभ्यास करावे लागतील. आपल्याकडे तशा प्रकारचं स्टॅटिस्टिक्स उभं करावं लागेल. काय नेमकी सद्यस्थिती आहे हे मिळवावं लागेल. आणि मला वाटतं हे मिळवून आपण आपले प्रायोरिटीचे पर्यावरणातले मुद्दे निवडून त्याचे एक जर आपण रोडमॅप तयार केला, या दिशेने आपण मार्गक्रमण करू, हे करून आपण जर काही टार्गेट्स घेतली की हे माझं उद्दिष्ट, तर ते केलं तर सर्व जी सरकार आहेत, मग आज हे सरकार उद्या ते सरकार, सर्व त्याच्यावर चालतील ना. अत्यंत अभिजित, थोडक्या शब्दामध्ये सांगा, वेळ कमी आपल्याकडे, की सर्वसामान्य नागरिक आणि शासनाने काय महत्वपूर्ण भूमिका यापुढे केली पाहिजे? शासनाने हे करावं, आता जसं मी म्हणलं तसं धोरणात्मक या गोष्टी द्याव्यात आणि निश्चितपणे लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग मिळेल. अनेक संस्था किंवा अनेक लोक याच्याबद्दल करायचं म्हणतात, काही गोष्टी त्यांनाही काही कन्स्ट्रेन असतात, पण त्यांच्या समोर जर आपण चांगल्या प्रकारचा एक रोडमॅप ठेवला, आपण हे का करतोय त्याच्या मागचं लॉजिक दिलं, तर माझ्या मते निश्चितपणे लोक त्याच्यात सहभागी होतील. याचे चटके आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतायत, आपल्याला हे चटके बसतायत. त्याच्यामुळं आज लोकांची स्थिती, लोकांची प्रतिक्रिया ही निश्चितपणे याच्यासोबत असेल असं आशादायी विचार करायला. अभिजित, आजच्या कार्यक्रमाचं आपण हे फलित मानूया. तुम्ही अभ्यासक आहात, आमच्यामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा पर्यावरण मंत्री रामदासजी कदम आपण आग्रही पाऊल या ठिकाणी उचलावं, अशा पद्धतीची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की जेणेकरून महाराष्ट्र आदर्श ठरेल आणि पर्यावरणाच्या संदर्भात भविष्यातील भूमिका घेऊन आपण केवळ देशासमोर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक पद्धतीनं काम करू, अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या एका भागात नवीन विषयास आपण भेटणार आहोत, कारण हे विचारांचं व्यासपीठ जे समृद्ध पर्यावरणाबरोबर भारताला शक्तिशाली करण्याचं काम करत आहे. पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. इथेच थांबतो. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.